आपण सकाळच्या नाश्त्यासाठी गव्हाच्या पिठाचा एक छान पदार्थ बघणार आहोत. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया. याने छान नाश्त्याची टेस्टसुद्धा वाढते. व थोडा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालत आहे. आणि त्यामध्ये मी थोडी कसुरी मेथीसुद्धा आवर्जून घाला. आणि त्यामध्ये मी थोडी हळद घालते. थोडीशी चिमूटभर आपण हळद घालूया. चिमूटभर मी हळद घातलेली आहे. आणि 1 चम्मच छोटा 1 चम्मच लाल मिरची पावडर, थोडीसं धनेपूडसुद्धा घालते. नाश्त्याला खूप छान अशी टेस्टसुद्धा येते. आणि दरदर पिसलेलं धना पावडर घातलेलं आहे. आणि आता चवीनुसार आपण मीठ घालूया. आणि थोडेसे पांढरे तीळ घालूया. म्हणजे आपल्या नाश्त्याची आणखी बाइंडिंग छान येते. तर आता थोडं पाणी हे सर्व आधी असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता छान मिक्स झालेलं आहे. थोडं पाणी करून टाकून याचं छान असं मस्त पातळसं बॅटर बनवून घ्यायचं. मी थोडं पाणी वापरून याचं पातळ असं बॅटर बनवून घेते. तुम्हाला दाखवते. बघू शकता आणखी बॅटरला थोडं पाणी घालावं लागेल. बॅटर असं थोडं घट्ट आहे. तर बघू शकता मला थोडं जाडच वाटून राहिलं, घट्ट आहे. तर मी आणखी 1 चमचा पाणी घालते. तर आता बघू शकता आपलं बॅटर हे छान मस्त रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी ट्राय करा. मुलांना टिफिनसाठी खूप आवडणार आणि पौष्टिकसुद्धा आहे. आणि घरातल्या मोजक्याच वस्तूमध्ये आपण बनवून घेते. तर मी साधारण 2 वाट्या तवा छान असा तापलेला आहे. त्याला मी ऑइल असं छान ग्रीस करून घेते. तर ऑइल छान ग्रीस करून झालेलं आहे. तर आता आपण आपल्या नाश्त्याला एकदा छान असं ढवळून घेऊया. आणि आता मी नाश्त्याला सोडते. असं बाजूने आधी सोडायचं आणि नंतर मधोमध टाकायचं. म्हणजे आपला नाश्ता छान असा शिजला जाईल. तुम्ही बाजूला आधी टाकल्यामुळे आपला नाश्ता जळणारसुद्धा नाही. तर बघू शकता आता गॅसची फ्लेम हाय करायची. हाय टू मीडियम ठेवायची. आणि नाश्त्याला 5 मिनिटं छान शिजू द्यायचं. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघता. आणि मी तुमच्यासाठी अशा हेल्दी नवीन रेसिपी घेऊन येत असते. आणि यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो पण नक्की करा. तर बघू शकता तुम्ही आपला नाश्ता हा एका बाजूने छान असा शिजलेला आहे. तर मी आता दुसऱ्या बाजूने याला छान असं शिजवून घेते. तर बघू शकता किती छान असे मस्त गव्हाच्या पिठाचे धिरडे झालेले आहे. आणि खमंग लागतात खायला. तुम्ही याच्यासोबत लोणचंसुद्धा खाऊ शकता. तर बघा दुसऱ्या पण बाजूने आपण याला छान मस्त शिजवून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व धिरडे बनवून घेते व तुम्हाला सुद्धा दाखवते.
तर गरमागरम आपला धिरडा तयार आहे. तर बघू शकता तुम्ही, छान अशी जाळी आलेली आहे.